Okay, so let's begin with the our first exercise, seed production. That is foundation and certified seed production, in particular wheat and paddy. So both these crops are a self pollinated crops. ठीक आहे, सेल्फ पॉलिनेशन या दोन्ही क्रॉप्स मध्ये होत असते. त्यामध्ये फाउंडेशन आणि सर्टिफाइड सीड प्रोडक्शन कसं केलं जातं. ठीक आहे, बेसिकली फाउंडेशन अँड सर्टिफाइड, आता कन्सेप्ट लक्षात घ्या, हे सीड क्लासेस आहेत, वेगवेगळे सीड क्लासेस आहेत. सीड क्लासेस म्हणजे काय, तर जेव्हा प्लांट ब्रीडर म्हणजे जी नवीन व्हरायटी तयार करतात त्याला, जो कोणी तयार करतो त्यांना आपण प्लांट ब्रीडर असं म्हटलं जातं. तर प्लांट ब्रीडर्स जी व्हरायटी तयार करतात, ठीक आहे, ती व्हरायटी फर्स्ट ऑन शेतकऱ्यांकडे जाण्या अगोदर त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस ठरलेले असतात, जी करून ती पर्टिक्युलर व्हरायटी मधलं जी काय जेनेटिक प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी आणि त्या व्हरायटीचा ट्रूनेस हा टिकून राहावा. ट्रूनेस मीन्स ट्रू टू टाईप. ती व्हरायटी जशी त्याची कॅरेक्टर्स आहेत तेच कॅरेक्टर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत, त्यांचा रिझल्ट येईपर्यंत, म्हणजे ते काढेपर्यंत ते तसेच असावेत, अशा दृष्टिकोनातून त्याचे फिजिकल प्युरिटी, जेनेटिक प्युरिटी आणि ट्रूनेस हे मेंटेन ठेवलं जातं थ्रू अ पर्टिक्युलर चॅनल. तर त्या चॅनलला आपण सीड क्लास असं म्हणतो. सीड क्लासेस कंप्राइजिंग ऑफ डिफरंट सीड क्लासेस. फर्स्ट ब्रीडर सीड, त्याच्या अगोदर असतो तो न्यूक्लियस सीड. न्यूक्लियस सीड इनिशियली जे डेव्हलप केलेले सीड्स असतात इन पर्टिक्युलर स्मॉल क्वांटिटी, कमी एकदम क्वांटिटी मध्ये असते, साधारणतः 1 किलो किंवा अर्धा किलो असेल तेवढं बी पहिल्यांदा क्रॉसिंग नंतर तयार केलं जातं. त्यानंतर ब्रीडर स्वतःच जे काही बी अर्धा किलो वगैरे 1 किलोचं असेल ते पहिल्यांदा स्टार्टिंगचं, त्याची पुन्हा क्वांटिटी वाढतो, तो 15-20 किलो क्विंटल बर ते तयार करतो त्याकडे. आणि तो ब्रीडर मग काय करतो, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सला बी तयार करण्यासाठी, बीजोत्पादन करण्यासाठी, सीड प्रोडक्शन करण्यासाठी तो पाठवून देतो. मग इन्स्टिट्यूट्स असतील किंवा ऍडव्हान्स फार्मर्स असतील ते त्यांच्या शेतामध्ये किंवा फार्म मध्ये ते सोईंग करतात आणि त्यानंतर त्या 1 क्विंटलचं पुन्हा ते 100 क्विंटल किंवा 10 क्विंटल काय असेल डिपेंडिंग अपॉन प्रोडक्शन कॅपॅसिटी, त्याचं ते मल्टिप्लिकेशन करतात इन पर्टिक्युलर त्या स्टेजमध्ये. ती स्टेज असते फाउंडेशन सीडची. ठीक आहे, फाउंडेशन सीड झाल्यानंतर पुन्हा सर्टिफाईड सीड. मग काय करतात, जे काही ऍडव्हान्स फार्मर किंवा इन्स्टिट्यूट्स असतात त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट्स पुन्हा त्यांच्या सब इन्स्टिट्यूट्स किंवा रिसर्च स्टेशन तिथे पाठवतात आणि शेतकऱ्यांकडे सीड प्रोडक्शनचे प्लॉट देतात. आणि तिथे पुन्हा त्या 10 क्विंटलचं पुन्हा 1000 क्विंटल बी हे तयार करतात आणि ते बी वेगवेगळ्या ठिकाणी सेलिंगला ते ठेवलं जातं. शेतकऱ्यांना डायरेक्ट सेलिंगला ते ठेवलं जातं आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारचं सीड प्रोडक्शन केलेलं जात नाही सर्टिफाईड सीड प्रोडक्शन सर्टिफाईड क्लास नंतर. ठीक आहे, सर्टिफाईड म्हणजे काय, तर त्याचं सर्टिफिकेशन सर्टिफिकेशन हे केलं जातं, त्या क्लासला म्हणतो आपण सर्टिफिकेशन. तिथे ते विकण्यासाठी भेटतात. आता काही कंपन्या जे काही एमएनसी आहेत, मल्टीनॅशनल कंपनीज, तर मल्टीनॅशनल कंपनीज काय करतात, तर ते सीड सर्टिफिकेशन हे करत नाहीत. ते जे काय तयार झालेलं बी असेल ब्रीडर सीडचं, ठीक आहे, ते डायरेक्ट ब्रीडर सीडचं जे काय फाउंडेशन क्लास मध्ये टाकतात. फाउंडेशन मध्ये ते त्याचं उत्पादन वाढवतात आणि ते डायरेक्ट विदाउट एनी सर्टिफिकेशन ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या प्लॉटवर लावतात आणि तिथे त्याचं मल्टिप्लिकेशन करतात आणि ते डायरेक्ट विदाउट सीड सर्टिफिकेशन ते डायरेक्ट सेल आउट करतात. ठीक आहे, मग असं जे काही सीड असतं त्याला आपण म्हणतो ट्रुथफुल. वेगवेगळे जे काही क्लासेस आहेत त्यामध्ये पहिला क्लास आहे न्यूक्लियस सीड, त्यानंतर ब्रीडर सीड, त्यानंतर फाउंडेशन सीड, त्यानंतर सर्टिफाईड सीड. ठीक आहे, किंवा फाउंडेशन सीड नंतर डायरेक्ट जे काय आहे ते ट्रुथफुल सीड. फक्त न्यूक्लियस जे काय सर्टिफाईड सीड आणि ट्रुथफुल मध्ये फरक एवढाच आहे की ज्या सीड प्रोडक्शन प्लॉटचं सर्टिफिकेशन प्रोसेस होते त्याला आपण म्हणतो सर्टिफाईड सीड, ज्याचं होत नाही त्याला म्हणतो आपण ट्रुथफुल सीड. ठीक आहे, सो जो काय सीड ऍक्ट झाला होता 1966 मध्ये, ठीक आहे, तर त्यावेळेस काय ठरलेलं, म्हणजे काय अमेंडमेंट झालेलं, तर पर्टिक्युलर जे काय सीड सर्टिफिकेशन जे काय हे व्हॉलंटिअरली आहे. ठीक आहे, कुणाला डायरेक्ट तो ऍज अ ट्रुथफुल सीड म्हणून ते डायरेक्ट पिकू शकतात. सो सीड सर्टिफिकेशन इज अ व्हॉलंटिअरली प्रोसेस अँड
if anyone does not want to certify their seeds, then they will not. Okay, so let's start with the foundation and certified seed production of different crops. Our first exercise comprises of particular two crops, and paddy. So wheat is a particular pollinated crop having a botanical name Triticum astrum. So there are different species of Triticum genus. Particularly, our cultivated species is a Triticum astrum, which is a hexaploid species. And particular, there are two types of cultivated species in our India. Particularly hexaploid, which is a astrum species, and this is a tetraploid wheat. Okay, so wheat is a dominant crop in temperate countries being used for the human food and livestock feed. Its success depends partially on its adaptability and high yield potential, but also on the gluten protein fraction, which confers the viscoelastic properties that allows the dough to be processed into a bread, pasta, noodles, and other food products. So mainly the gluten content is most important factor in this wheat crop. So wheat also contributes essential amino acids, minerals, and vitamins, and beneficially phytochemicals and dietary fiber components to the human diet. And these are particularly enriched into whole grain products. So there are different notified varieties in this wheat crop, mainly majorly those particularly varieties are SD 2189, then MSCS 2496, then LOC 1, then NIAVW 32, then MSCS 2694, then GW 322, then HI 1500, then RAJ 1555, then MSCS 2694, MSCS 3150. You have to memorize particular 2 to 3 varieties of each particular crop. Then source of seeds, from where we can available our seeds for the sowing, for the production of foundation and certified seeds from different sources. So there are different sources. Seeds of appropriate class should be obtained from an authentic source. So authentic source means particular source, from there we can get a particularly truthful or genuine seeds having a particular physical and genetical purity of 100%. So far, SAU means State Agriculture University, National Seed Corporation, the state departments, from we can get a particular our seeds for the seed production plot of a foundation and certified seed. So these sources are the approved by the seed certification agency. So SCA So SCA, so from these sources we can get a particular approved seeds. So registration of seed plot. So we have to register particular our seed plot to a particular seed certificate agency for further certification processes. But there are some requirement, just like agronomical crops. They also having the same culture of operations for their growth. ठीक आहे, जसं सीड प्रोडक्शन करतो सेम ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस आपल्याला सीड प्रोडक्शन साठी लागतात, जसे की आपण सिंपल क्रॉप ग्रेन पर्पज साठी करतोय सेम लागतात. ठीक आहे, त्यामुळे क्रॉप रिक्वायरमेंट जे काय आहे ते एकसारखे असते. सो लँड शुड बी फ्री फ्रॉम व्हॉलेंटियर प्लांट्स. आता सीड प्रोडक्शन साठी महत्वाचे जे काही क्रायटेरिया आहे सगळ्यांना एकसारखेच क्रायटेरिया आहेत बरं का. हे एकसारखेच, फक्त एकदा लक्षात घ्या. जे व्हॉलेंटियर प्लांट्स आहे म्हणजे प्रिव्हियसली जे काही एकसारखे म्हणजे मकाचं सीड प्रोडक्शन प्लॉट असेल अगोदर त्या अगोदर मकाच त्यात घेतली असेल दुसऱ्या क्रॉप व्हरायटीची, तर असा तो प्लॉट नसावे. कमीत कमी 2 ते 3 सीझन अगोदर तशा पद्धतीचे किंवा 1 ते 1.5 वर्ष कमीत कमी सेम क्रॉप
त्या फील्ड मध्ये नसावे असा प्लॉट तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे. सो लँड रिक्वायरमेंट बेसिकली लँड शुड बी फ्री फ्रॉम volunteer plants, weeds, then soil should be well drained with a neutral pH, neither too acidic nor too particular alkaline. Then field standards, particular isolation distance. So isolation distance is a sufficient distance kept in between seed production plot and a particular plot of a safe त्याच्यामध्ये जे काही सेफ डिस्टन्स असतं टू अवॉइड अ क्रॉस पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी, नॅचरल क्रॉस पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी जे काही सफिशियंट डिस्टन्स हे ठेवायसाठी लागतं त्याला आपण म्हणतो आयसोलेशन डिस्टन्स. लक्षात घ्या, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, 2-3 वेळा सांगणार आहे, त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट कन्सेप्ट सांगणार आहे, विचारणार आहे डायरेक्ट. ठीक आहे. आणि इन बिटवीन लेक्चर कोणी विचारू शकतो, कुणालाही काही विचारणार मध्येच. त्यामुळे लेक्चर ऐकत असला ऐका, काम करताय करा, एकच काम करताय करा, काही नाही माझं घेणं देणं. मी जर आयडेंटिफाय केलं तर मला तिथे जो तुमचं 1+2 चं प्रॅक्टिकल आहे त्यामुळे प्रॅक्टिकल जे काय ते मी 2 वर्ष स्कोरिंगला खूप चांगला विषय आहे. सो पर्टिक्युलर आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे तुम्हाला अजून एकदा सांगतो, पर्टिक्युलर सफिशियंट डिस्टन्स केप्ट इन बिटवीन द सीड प्रोडक्शन प्लॉट अँड द पर्टिक्युलर प्लॉट ऑफ अ सेम काइंड और पर्टिक्युलर क्रॉप. मला दुपारी आणून दे जेवण झालं की. ठीक आहे. तर त्याला म्हणतो आपण आयसोलेशन डिस्टन्स. सो wheat is a self pollinated crop but natural cross pollination occurs to the extent of 1 to 4%. For the foundation and certified seed production the field must be isolated by 3 meter. 3 मीटर फक्त अंतर आहे. जे काही सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स आहेत त्यामध्ये आयसोलेशन डिस्टन्स हे खूप कमी असतं. क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये आयसोलेशन डिस्टन्स हे खूप जास्त असतं. साधारणतः 1 किलोमीटर पर्यंत आयसोलेशन डिस्टन्स हे ठेवायला लागतं क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये. पण आता वीट हे सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, राईस पण सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, त्यामध्ये जे काही आयसोलेशन डिस्टन्स आहे बोथ फॉर फाउंडेशन सीड क्लास अँड सर्टिफाइड सीड क्लास, ठीक आहे, हे 3 मीटर फक्त ठेवायला लागतं. सो 3 meters from all sides from the other varieties and same varieties not conforming to a varietal purity. इथे दिलेलं आहे 3 मीटर 3 मीटर. ठीक आहे. मिनिमम डिस्टन्स जे काय फील्ड्स ऑफ अदर व्हरायटीज आणि फील्ड्स ऑफ द सेम व्हरायटी नॉट कन्फॉर्मिंग टू द व्हरायटल प्युरिटी रिक्वायरमेंट्स फॉर द सर्टिफिकेशन. ठीक आहे. अँड पर्टिक्युलर फील्ड्स ऑफ व्हीट, ट्रिटिकल अँड ड्राय विथ द इन्फेक्शन ऑफ लूज स्पॉट. जर त्यामध्ये रोग असतं, लूज मट हा जो काय फंगस आहे, ठीक आहे, तर त्यामुळे जे काय होणारे जे काय डिसीज आहे त्यासाठी ते अवॉइड करण्यासाठी पर्टिक्युलर जे काय डिस्टन्स आहे हे 150 मीटर हे ठेवायला लागतं. ठीक आहे. Then cultural practices same like particular seed production and particular grain production requirements. The cultural practices are the same. So basically land preparation, soil should be in a fine tilth by the deep plowing and harrowing before the pre-sowing irrigation. So pre-sowing irrigation is required for uniform germination. Land should be leveled and seedbeds should be free of weeds. So broadcasting of BSC 10% at dust at the 25 kg per hectare before the harrowing. So this is about the land preparation. Then time of sowing. So long duration varieties should be sown during the first fortnight, that means 1 to 15th of November, and short and medium durational varieties during the second fortnight of November after the 16th to 30 November. Then the sowing, thoroughly cleaned seed drill is to be used and depth of seedling is 5 centimeters. So seed drill should be cleaned before the sowing because this is about the seed production. So you have to care about the not to mixture the other seeds or other varieties seed
from the in the particular seed drill. Then seed rate particularly 85 to 100 kg per hectare. So basically maximum seed rate is required for this seed production of varieties of in case of these cereal crops. So seed treatment of systematic fungicides to control loose mud should be given at the time of sowing. The spacing row to row distance is 20 to 25 or 22.5 centimeter. They fertilize basic dose, that means particularly 80 to 120 kg of nitrogen, 50 to 60 kg of phosphorus and 40 kg of potassium. Potash is given per hectare, and out of this 50% of nitrogen is given, and 100% of potassium and phosphorus and potassium should be given at the time of sowing, and remaining 50% of nitrogen is given at the time of first irrigation. So irrigation depending on soil type, 4 to 6 irrigations required. So it requires basically at the critical stages of crop growth. That means the first crown root initial stage, then second at the delayed trailing, and third at late joining, and fourth is flowering, and fifth is at milk end of stage. बोल की बोल हाँ बोला की हाँ बोला की हो लगेच नाही बोला की लगेच हाँ ते मला माहित नाही काय विमाने सरांकडे असेल ते किंवा गुडगुडी सरांकडे काय हाँ ठीक. So then interculture operations, so timely weeding and hoeing are essential to keep the seed plot free of weeds and proper aeration. Then plant protection. So for the weed control, Tufod is applied at the rate of 0.5 kg active ingredient per hectare. That means in 750 liters of water after the 30 days after sowing. And to control Phalaris minor, pre-emergence application of pendimethalin at the rate of 1 kg per hectare in 750 liters of water after the 35 days after sowing. So for the termite control, 10% BSC is dust at the rate of 25 kg per hectare at the last flowing in standing crop. Then chloropyrifos 20% 20 EC at 2 to 3 liters per hectare with irrigation water is applied for the control of termite. For loose mud control, seed treatment with the Vitavax. Then for the rust, Alternaria and Helminthosporium spray with the carbamate 2 kg per hectare, Zynep 75% vegetable powder at the rate of 2.5 kg, then Zeram 80% at the rate of 2 kg per hectare at the interval of 10 to 15 days as per the requirement for the control of this rust, Alternaria and Helminthosporium fungus. Then roguing. What is roguing? So roguing is not like that weeding. Roguing means removal of OWF types of type plants. So removal of off-type plants before flowering or during the flowering and after the flowering. So removal of off-type plants to avoid from seed production area to avoid a contamination with the seed or seed produced. जे काही सीड तयार करतोय त्याच्यात जे काही कॉन्टॅमिनेशन जेनेटिकली कॉन्टॅमिनेशन होईल क्रॉस पॉलिनेशन थ्रू, तर ते अवॉइड करण्यासाठी जे काही ऑफ टाइप्स आहेत, ऑफ टाइप्स म्हणजे पर्टिक्युलर क्रॉप प्लांट्स डिसिमिलर दॅन पर्टिक्युलर ट्रू टाइप्स ऑफ पर्टिक्युलर प्लांट्स. जे काही ट्रू टाइप सांगितले, पर्टिक्युलर जे काही कॅरेक्टर सांगितले, त्या कॅरेक्टर व्यतिरिक्त जे अदर प्लांट्स आहेत, ठीक आहे, जे की आपल्याला अदर बिफोर फ्लॉवरिंग आयडेंटिफाय होतील किंवा ड्युरिंग फ्लॉवरिंग आयडेंटिफाय होतील किंवा मॅच्युरिटी स्टेजला आयडेंटिफाय होतील, तर असे प्लांट्स हे सीड प्रोडक्शन प्लॉट मधून हे काढून टाकण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो रोगिंग. ठीक आहे. सो रोगिंग इज an important factor for the genetically pure seed
plots. ठीक है. So generally 2 to 3 rogings are required to bring the seed plot to seed certification standards. So of types, the disease plants should be removed. So first roging is done just ahead of flowering or during the flowering, and second one is done at the after the flowering stage. So some field inspections also required and conducted by the seed certification officer. So a minimum of 2 inspections shall be made between the year emergence and harvesting of the seed crop. So year emergence means, so maximum octets that are permitted for the seed production plot is about 0.05%. इन पर्टिक्युलर 0.05 म्हणजे एक लाखभर जर प्लांट्स असतील तर 0.05 म्हणजे 50 एक प्लांट्स ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तर ते असले तरी चालतील, पण जास्त असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक असू शकतं. ठीक आहे. So harvesting, prior permission should be required from the seed certification officer for the harvesting of the crop. जे सीड सर्टिफिकेशन ऑफिसर आहे, ठीक आहे, SCO, त्याची परमिशन घ्यावी लागते हार्वेस्टिंग साठी. प्लॉट विजिट झाले असेल तर त्याला परमिशन नंतर त्याने जर तो सीड प्रोडक्शन प्लॉट हा पास केला तर त्याकडून ते परमिशन भेटल्यानंतर हार्वेस्टिंग ही त्या क्रॉपचं केलं जातं, सीड प्रोडक्शन प्लॉटचं. ठीक आहे. सो आफ्टर मॅच्युरिटी क्रॉप शुड बी हार्वेस्टेड इमिडिएटली टू अवॉइड द शॅटरिंग अँड द लॉसेस ड्यू टू द अनसर्टेन वेदर. Then drying, so grain moisture should be 12% or less than that. So dry the harvested produce in the sunlight for 4 to 6 days. So frequently turn the heap to the expose it to the sun and free air circulation. Then threshing, after proper drying, seed produce is to be threshed by using either bullock, tractor or thresher. So thresher should be thoroughly cleaned inside the removing seeds of previously crop. Adjust the speed of the thresher by the choosing appropriate size of a pulley to prevent damage to the grains. ठीक आहे, आपल्याला सीड्स काढायचे, नॉट अ ग्रेन. ठीक आहे. त्यामुळे त्याचं जर एम्ब्रिओ डॅमेज झालं तर ते काही उपयोगाचं नसतं. ठीक आहे. त्यामुळं व्यवस्थित ते जे काही थ्रेशिंग आहे ते करून घेतलं जातं आणि त्यानंतर जे काही सीड्स आहे काही बॅग्स मध्ये भरून ठेवलं जातं. ठीक आहे. आफ्टर दॅट sealed bags will be transported to the seed processing plant for the processing with the threshing certificate issued by the seed certification officer. Then different seed processings are done in, it comprises of drying, pre-cleaning, grading, seed treatment, then weighing, bagging, then tagging and sealing and release of seed lot. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रोसिजर आहे. सीड हे प्रॉपरली ड्राय केलं जातं, त्यानंतर त्यामधली घाण काढून टाकली जाते, त्यानंतर ते साईज वाईज ग्रेड केलं जातं, त्यानंतर त्याला सीड ट्रीटमेंट, मग कोटिंग असेल त्याचं किंवा फंगीसाइड किंवा इन्सेक्टिसाइड ची ट्रीटमेंट असेल सीड्सला, त्यानंतर त्याचं वजन केलं जातं, त्या पर्टिक्युलर बॅगिंग त्या वेगवेगळ्या बॅग्स मध्ये अप्रोप्रिएट साईजच्या बॅग मध्ये 20 किलो, 50 किलो, 10 किलो किंवा 1 किलो असेल तर त्यामध्ये ते बॅगिंग केलं जातं. त्यानंतर त्याच्यावरती टॅगिंग, त्याचे नाव, जे काय इन्फॉर्मेशन आहे, क्लास कोणता आहे, प्रोडक्शन कुठल्या एरियातून झालेलं आहे, किती झालेलं आहे, त्याची फिजिकल प्युरिटी, जेनेटिक प्युरिटी किती आहे, ती सगळी त्याच्यावरती टॅग केली जाते. आणि पर्टिक्युलर जो काय क्लास आहे त्या क्लासनुसार वेगवेगळे टॅग्स असतात. ठीक आहे. सर्टिफाईड सीडचा आणि फाउंडेशन सीडचा, सर्टिफाईड सीडचा निळ्या कलर मध्ये ब्ल्यू कलर टॅग असतो आणि फाउंडेशन सीडचा हा व्हाईट कलर टॅग असतो. तर त्यानुसार ते टॅगिंग करून ते सिलिंग केलं जातं आणि त्याचा जो काही लॉट आहे तो रिलीज केला जातो. ठीक आहे. तो विकायला बाहेर काढला जातो. सो प्रोड्यूस सीड यील्ड इज 30 to 40 क्विंटल्स पर हेक्टर. ठीक आहे. जवळपास एका किलोला अर्धा क्विंटल उत्पादन हे मिळतं. ठीक आहे. सो ह्यामध्ये खाली दिलेले आहे प्युअर सीड, जे काय फाउंडेशनचं जे काय पर्सेंटेज आहे, स्टँडर्ड्स किती आहेत, प्युअर सीड किती असले पाहिजे, तर 1 किलो म्हणजे 100% मधले 98% हे प्युअर सीड असलं पाहिजे. फाउंडेशन साठी, सर्टिफाईड साठी पण 98%. त्यामध्ये इनर मॅटर 2% असला तर तो चालतो. अदर क्रॉप सीड
त्यामध्ये मॅक्झिमम 1 किलो मध्ये 10 असेल तर पोटॅशियम सीड मध्ये चालतं, 20 असतील तर सर्टिफाईड सीड साठी चालतं. तर बीट सीड्स मॅक्झिमम 10 आणि 20 सेम. ऑब्जेक्शनल बीट सीड्स मॅक्झिमम 2 असले पाहिजेत. फाउंडेशन मध्ये मॅक्झिमम 5 हे सर्टिफाईड मध्ये असले तरी चालतात. पण ऍज मॅक्झिमम ऍज प्युअर सीड जेवढे असतील तेवढे ते प्रेफरेबली ऍक्सेप्टेबल असतं. ठीक आहे. सो सीड इन्फेक्टेड बाय कर्नल बंट ते 0.50% आणि 20.25% वेगवेगळ्या फाउंडेशन सर्टिफाईड सीडला अवेलेबल स्टँडर्ड्स आहेत. त्यानंतर जर्मिनेशन पर्सेंटेज किती असलं पाहिजे? जर्मिनेशन पर्सेंटेज मीन्स कॅपॅसिटी ऑफ सीड टू अवेक आफ्टर गेटिंग अ नॅचरल अँबिएंट कंडिशन्स, त्याला आपण म्हणतो जर्मिनेशन. ठीक आहे. सो जर्मिनेशन पर्सेंटेज हे 100तले 85% हे सीड्स हे उगून आले पाहिजेत दोन्ही मध्ये, फाउंडेशन आणि सर्टिफाईड सीड्स मध्ये. कमीत कमी 85, त्यापेक्षा खाली असेल तर तेच रिजेक्शन असतं. तुम्हाला प्रत्येक क्रॉपचं महत्वाचे 2-3 जे काय आहेत फॅक्टर्स ते लक्षात ठेवायला लागणार आहेत. त्यामध्ये जर्मिनेशन पर्सेंटेज मीट मध्ये फाउंडेशन सर्टिफाईड सीड्स साठी किती असतं हे एक लक्षात ठेवायला लागणार आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये प्युअर सीड पर्सेंटेज दोन्ही क्लास साठी किती असतं हे एक लक्षात ठेवायला लागणार. प्रत्येक एक्सरसाइज मध्ये तुम्ही हे सेपरेटली लिहून काढायचं आहे. Then observational weeds shall be wind morning glory, that means harankuri, then gulidanda, that means phalaris minor. So these two are the objectionable weeds which are found in particular seed production or in particular seed production of wheat or particular production of wheat crop. Then if the seed lot meets the minimum seed standards prescribed by the seed certification of agency or seed certification officer, so is a minimum seed standard prescribed by this SCA, then seed certification officer issues a white tags for bagging for the foundation seed. In case of certified seed, blue tag duly signed by the SCO is assigned to the seed lot. ठीक आहे. जर फाउंडेशन सीड साठी असेल, EFS मीन्स फाउंडेशन सीड, दिस CS मीन्स सर्टिफाईड सीड. सो EFS साठी जो काही सीड सर्टिफिकेशन टॅग आहे तो असतो व्हाईट टॅग, पांढऱ्या कलरचा टॅग असतो. जो फाउंडेशन सीड साठी असतो, सर्टिफाईड सीड साठी असतो तो ब्लू कलरचा असतो. ठीक आहे. So in case of foundation seed, after getting field testing report, SCO can issue release order to seed producer. Then rice or paddy. एक मिनिट. Rice bhat. Okay. So paddy is the staple food of India, botanically known as the Oryzae sativa. So it belongs to family Poaceae. So it is an economic crop of India, since most of the Indians are having a rice-based food habits. सगळेजण खात असतात. ठीक आहे. भात सगळेजण खातात. कोण खात नाही असं आपल्या महाराष्ट्रात म्हणा, साताऱ्यात म्हणा किंवा भारतात तर असं कोणी नाही. प्रत्येक जण आपला इडली डोसा मसाला जिरा सगळं प्रकारचे भात हे खात असतात. ठीक आहे. सो इट इज ऑल्सो युज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर द कॉटेज इंडस्ट्री अँड इन्फंट फूड इंडस्ट्री. लहान मुलांचं खाद्य पण हे महत्वाचं भात आहे. भाताची पेज वगैरे असेल की बरेच जे काही प्रोडक्ट्स आहेत भाताचे त्यासाठी हे राईस इम्पॉर्टंट आहे. So the straw is fed to particular cattle and oil extracted from bran is used for the cooking and has got high medicinal value. ठीक आहे. जो भाताच्या वरचं कोटिंग असतं राईस ब्रॅन ऑइल, ठीक आहे, हे बऱ्यापैकी राईस ब्रॅन ऑइल जे काही मोठमोठ्या मिल्स आहेत तिथे जो काय भात आहे हा सडला जातो. सडला जातो म्हणजे वरचं कोटिंग भातावरचं म्हणजे वरचं कोटिंग काढून त्यामधला जो काही तांदूळ आहे हा मोकळा केला जातो. आणि जे काही कोटिंग वरचं असतं, ठीक आहे, हे कोटिंग पूर्णपणे हे पुन्हा ऑइल एक्स्ट्रॅक्टर मध्ये टाकून त्यातून ब्रान ऑइल, राईस ब्रान ऑइल हे कलेक्ट केलं जातं आणि त्याला खूप महत्वाची मेडिसिनल व्हॅल्यू आहे. सो देर आर डिफरंट नोटिफाईड व्हरायटीज इन पर्टिक्युलर दिस paddy crop, Prabhavati, R8, then Abimbo, Indrayani, then Kundalika,
then Ratna, Jaya, Pusa, Basmati 1. These are different notified and male notified varieties present in particular India for the cultivation of this rice. So land requirements, sources, so these are common for both the wheat and rice crop. ठीक आहे. जे काय सीड आहे, सोर्स ऑफ सीड कुठून भेटला पाहिजे, स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल सीड कॉर्पोरेशन किंवा स्टेट डिपार्टमेंट तुम्ही ऑथेंटिक सोर्स जे काय सीड सीड प्रोडक्शन साठी घेताय तर तिकडून तुम्ही घ्यायची सर्टिफाईड किंवा फाउंडेशन सीड साठी. ठीक आहे. ज्याला की बिल आणि टॅग असला पाहिजे. जर बिल किंवा टॅग नसेल तर तुमचा तो सोर्स हा तुम्ही रजिस्टर करू शकत नाही सीड सर्टिफिकेशन एजन्सीला. ठीक आहे. त्यामुळे कुठलंही सीड घेताना त्याचं जे काही टॅग आहे त्याचं बिल हे तुम्हाला प्रोडक्शन साठी तुम्ही घेत असाल तर ते तुम्हाला जपून ठेवायला लागतं, ऍप्लिकेशन करताना ते चिटकवायला लागतं. ठीक आहे. देन आयसोलेशन डिस्टन्स जे काय आहे ते 3 मीटर फ्रॉम ऑल साइड. का तर बेसिकली हे जे काय पॅड आहे हे पण सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे. नॅचरल क्रॉस पॉलिनेशन पर्सेंटेज हे जवळपास 0 to 6.8% आहे. त्यामुळे हे जे काही आयसोलेशन डिस्टन्स आहे फॉर बोथ द फाउंडेशन अँड सर्टिफाइड सीड इज 3 मीटर. ओके. जे मिनिमम स्टँडर्ड्स जे काही 3 मीटरचे आहेत आयसोलेशन डिस्टन्सचे. ठीक आहे. जे वेगवेगळ्या प्युअर सीडचे जे पर्सेंटेज आहे 98%, जे काही मॉइश्चर पर्सेंटेज आहे ते 80%, जर्मिनेशन पर्सेंट हे मिनिमम जर्मिनेशन पर्सेंटेज हे 80% असावं लागतं. ठीक आहे. ते सो दिस इज अबाउट द बेसिक थिंग्स ऑफ दिस पॅडी क्रॉप. सो कल्चरल प्रॅक्टिसेस, paddy can be grown directly or by transplanting, but for the seed production it is desirable to grow under the puddle and transplanting system. ठीक आहे. गहू फक्त आपण बी पेरतो. ठीक आहे. पण तांदळाच्या बाबतीत ते जे काय भात असतो म्हणजे न सडलेला तांदूळ, सडल्यानंतर त्याचं वरचं रस गेलं, रान वरचं निघून गेला तर त्याचा काही उपयोग नसतं. ते जर्मिनेट होत नाही. तांदूळ नुसतं जर्मिनेट होत नाही. त्याला पूर्णपणे त्याचं पिल्या, लेमा आणि कील हे टोटल असलं पाहिजे आतमध्ये, तेव्हा ते कुठं जर्मिनेट होतं. त्याचं एम्ब्रिओ डॅमेज होत नाही. ठीक आहे. तर न सडलेला जो काही तांदूळ असतो तोच फक्त सोईंगसाठी वापरला जातो. पण जनरली प्रोडक्शन जे काय असतं त्यासाठी आपण सोईंग पण केलं जातं आणि पडलिंग करून ट्रान्सप्लांट करून ते ट्रान्सप्लांटिंग करून ते लावलं जातं. पण जेव्हा सीड प्रोडक्शन करतात तेव्हा त्याची नर्सरी केली जाते कंपल्सरी. ठीक आहे. आणि जी काय ट्रान्सप्लांटिंग मेथड आहे त्यानुसारच त्याचं सीड प्रोडक्शन हे केलं जातं. सो लँड प्रिपरेशन, पहिल्यांदा जी काही नर्सरी आहे ती तयार केली जाते. नर्सरी केल्यानंतर जी काही टाइम ऑफ सोईंग आहे नर्सरीसाठी, पहिल्यांदा नर्सरी करायचं असेल तर पहिल्यांदा राबिंग म्हणजे भाजणी, रान भाजणी केलं जातं. राबिंग मीन्स पर्टिक्युलर रान हे तापवलं जातं. ठीक आहे. त्यानंतर ते नांगरून व्यवस्थित तयार करून, ठीक आहे, पडलिंग करून तेवढ्या एरियात तिथे हे सीड हे लावले जातात. ठीक आहे. त्यानंतर पर्टिक्युलर जे काही नर्सरी जी तयार करण्याचा टाइम असतो हा साधारणतः 25 मे ते 10 जून पर्यंत ते तयार केलं जातं. अर्ली अगोदर पाऊस पडायच्या अगोदरच ही नर्सरी लावली जाते. त्यानंतर सोईंग जी काय सोईंग करायची म्हणले तर सीड ड्रिल ही क्लीन करून ती सोईंग केली जाते. आणि सीड रेट जो काय तो 500 ते 700 ग्रॅम पर बेड और 30 to 35 kg पर हेक्टर एवढा सीड बेड हा सीड रेट हा लागतो पर्टिक्युलर सोईंग साठी नर्सरीच्या. डोसेज ऑफ मॅन्युअल फर्टिलायझर, सो सिंगल सुपर फॉस्फेट 450 ग्रॅम ऑफ SSP is required per bed. That means a particular 9 square meter bed. After, to avoid the deficiency of zinc and to avoid the disease of Khaira, so zinc is applied by the spray method. Then आफ्टर 3 to 4 weeks, ठीक आहे, 3 ते 4 आठवड्यानंतर पर्टिक्युलर सीडलिंग हे तयार होतात आणि ते ट्रान्सप्लांटिंग साठी तयार होतात. ते अपलोड करून ते जे काही चांगले चांगले सीड आहेत ते एवढे फक्त ट्रान्सप्लांटिंग साठी यूज केले जातात. बाकीचे जे काही डिसीज असतील किंवा सीडलिंग्स असतील ते डिस्कार्ड केले जातात.
आता ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी जी काय पडलिंग आहे टोडो प्लॉटची ही पहिल्यांदा केली जाते, चिकलनी म्हणतो आपण, ठीक आहे. भातामध्ये ही केली जाते प्रॅक्टिसेस. ज्यांनी कोणी कोकण साईडला किंवा कोकण पट्ट्याच्या लाईन मध्ये असतील त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल किंवा बघितलं असेल बऱ्यापैकी. सो रिपीटेड प्लॉविंग टू पर्टिक्युलर ब्रिंग सॉइल पर्टिक्युलर फाईन टिल्थ अँड सॉफ्ट सॉइल विथ fairly impervious subsoil to establish transplanted seedlings quickly. So after the plowing, field should be kept flooded for a week or 10 days before the transplanting. ठीक आहे. पाणी त्यामध्ये प्लॉट मध्ये सोडलं जातं, पूर्णपणे फ्लडेड फील्ड ठेवायला लागतं. ठीक आहे. So fertilizer dose is basically 100 to 120 kg of nitrogen, 50 to 60 kg of phosphorus, and 50 to 60 kg of potassium per hectare is applied. And basically 50% of nitrogen is applied at the time of sowing and 50% after the uh, then particular method of transplanting. So transplant 2 to 3 seedlings of appropriate age per hill. Hill means per spot. 2 to 3 seedlings are transplanted at about 2 to 3 centimeter deep. Then water management, 2.5 to 5 centimeter water within a day of transplanting. ठीक आहे. म्हणजे लेअरच्या वरती, जमिनीच्या वरती 2.5 ते 5 सेंटीमीटर लेअर हा कमीत कमी पाण्याचा असला पाहिजे ट्रान्सप्लांटिंग नंतर. सो मेंटेन दिस वॉटर लेवल टिल द हार्ड डब स्टेज ऑर हार्वेस्टिंग. सो गिव्ह इरिगेशन as and when required. There is no need to give irrigation in the particular Konkan area regions because there are heavy rainfall in that condition. So water level is automatically maintained in that area. So weed control, so you have to remove the weeds from particular field 2 to 3 times before the heading. They maintain 3 to 5 centimeter water for the effective weed control. जर त्या आतमध्ये पाणी असेल तर तिथे ऑटोमॅटिकली weed control ते होऊन जातो. So for the control of weeds, that means our broad leaves weeds, for the control of these weeds 240 is applied. Then some chemical components are applied to control the stem borer. Then brown BHP, sorry BPH. That means a brown plant hopper. Then for the Gandhi bug, then bacterial leaf blight, then brown spot, then seedling blight or foot rot, then Khaira disease. So some different chemicals are applied. Then rogging, 2 to 3 roggings are required to bring the seed plot to seed certification and standards. So first at the flowering, second after the flowering, third at the maturity, and you have to rog out of types plants, disease plants, and stem borer infested plants, and wild rice of rice plants. So after the majority, particular harvesting is done and threshing is done at proper ways. So seed processing, so sealed gunny bags are processed under the supervision of agriculture officer of particular seed certification agency. So different phases of seed processing are drying, pre-cleaning, grading, seed treatment, and weighing, bagging, and particular. After that, tagging and sealing, and finally, seed lot is released. Seed yield about 20 to 25 quintals per hectare. You can get a particular paddy. So hybrid wheat and rice. So for the production of hybrid seed of wheat and rice, different mesh sterilities systems are used. So comprises of cytoplasmic mesh sterility, cytoplasmic genetic mesh sterility, then genetic mesh sterility, genetically engineered mesh sterility, then chemically induced mesh sterility, and environment sensitive genic mesh sterility. So this by using this mesh sterility, hybrid seeds of wheat and rice are produced. So
Generally, CGMS system comprises of three line system. That means line A, line B, and R line. Line A is male sterile lines, and line B is a male maintenance line, which maintains A line, and R is line which restores the male sterility in in hybrid. That means in F1 after the crossing with the line A. So this CMS maintainer and restore lines is commonly used for the commercial hybrid seed production in many hybrid rice growing countries of the world. So three line system or hybrid seed production, the cytoplasmic genetic mesh sterility, that means that is a genetic cytoplasmic mesh sterility system is the result of interaction between the specific sterility inducing cytoplasm and the nuclear genes. So सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस असतो आणि सायटोप्लाझम असतो. न्यूक्लियस मध्ये जे काही प्रेझेंट असणार जीन आहेत आणि सायटोप्लाझम मध्ये जे काही प्रेझेंट असणार जीन आहेत, तर या दोन्हीच्या जीनच्या इंटरॅक्शन मुळे जी काय स्टेरिलिटी त्या क्रॉप प्लांट मध्ये येत असते त्याला आपण म्हणतो सीजीएमएस सिस्टम. ठीक आहे. So to get mesh sterility expressions, both the sterile cytoplasms and recessive nuclear genes are required. So in other words, a combination of sterile, that means a sterile cytoplasm and dominant nuclear genes, or normal cytoplasm and recessive nuclear genes result in fertile plants. ठीक आहे. जर वेगळं कॉम्बिनेशन झालं म्हणजे स्टेराइल सायटोप्लाझम आणि डॉमिनंट जीन असेल किंवा नॉर्मल सायटोप्लाझम असेल आणि रिसेसिव्ह जीन असेल, तरी तुम्हाला फर्टाईल प्लांट्स मिळणार. तुम्हाला भेटण्यासाठी स्टेराइल प्लांट्स भेटण्यासाठी काय कसं कंडिशन असायला पाहिजे, तर स्टेराइल सायटोप्लाझम असेल तर तुम्हाला रिसेसिव्ह न्यूक्लियर जीन्स असले पाहिजेत, किंवा नॉर्मल सायटोप्लाझम असेल तर तिथे डॉमिनंट असेल तर तिथे ते फर्टिलायझर प्लांट भेटणार. तुम्हाला स्टेराइल जे प्लांट्स पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला स्टेराइल सायटोप्लाझम प्लस रिसेसिव्ह न्यूक्लियर जीन्स जर असतील तरच तुम्हाला तिथे स्टेराइल प्लांट्स हे मिळणार आहेत. सो द सीजीएमएस सिस्टम बेसिकली कंसिस्ट ऑफ थ्री लाईन्स. CMS line, that means A line, then maintainer line, that means B line, and restorer lines that are R line. So hybrid seed production using this CGMS system involves particular production of A line. A line चे B तयार करायचं, ते कसं केलं जातं, A into B क्रॉस केलं, जे A as a female parent यूज करतो आणि B as a male parent यूज करतो. A line, ठीक आहे, जे काही सीड A लाईन वरती तयार होतील, ठीक आहे, जे क्रॉसिंगचं झालं तर ए लाईन वरची जी काही सीड्स तयार होतील ती ए लाईनच असणार आहेत. जे बी लाईन वरती सेल्फिंग केलं जातं, बॅगिंग केलं जातं बी लाईन मध्ये क्रॉप प्लांट्स, ठीक आहे, त्याचे फुलर आलेला असतो तो बॅग केला जातो आणि तो बॅग केल्यानंतर आतमध्ये जी काही सीड्स तयार होतील सेल्फ पॉलिनेशन, कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेजस्टेबिलिटी नाही बी लाईन्स मध्ये. त्यामुळे जे काही आउटर जे काही बॅगिंग करून आउटर जे काही नॅचरल क्रॉस पॉलिनेशन ते अवॉइड केलं जातं. त्यामुळे जे आतमध्ये सेल्फिंग झालेले जे काही प्लांट्स असतील ते बी लाईनचे असतील. ए लाईनचे सीड तयार झाले, बी लाईनचे तयार झाले, आणि त्यानंतर प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड ते कसं केलं जाते, जे काही ए लाईनचे तयार झालेले सीड्स आहेत ते नंतर पुन्हा आर लाईनचे जे काही आर लाईनचे सीड तयार करायचं त्याचं पण सेल्फिंग केलं जातं बॅगिंग करून. ठीक आहे, त्याचं जे ए इंटू आर नंतर केल्यानंतर आपल्याला directly hybrid seeds मिळतात. So the B and R lines are multiplied in the same way as in braid lines. का तर डायरेक्ट त्यांचं सेल्फिंग केलं जातं. ठीक आहे. सो A to B क्रॉस केला A लाईन मिळालं, A to R लाईन क्रॉस केलं आपल्याला हायब्रिड मिळालं. ठीक आहे, बेसिक आहे. Then field inspection, minimum 4 inspections shall be made as follows. First inspection shall be made before flowering in order to determine the isolation presence of volunteer plants, out process, planting ratio, errors in planting, and other relevant factors. Then second and third inspections shall be made during the flowering to check the isolation of tags, pollen shaders in the female parent, and other relevant factors. Then fourth inspection shall be made at a maturity and prior to the harvesting to verify the true nature of the plants and other relevant factors. आता हा फॅक्टर एक महत्वाचा हायब्रिड राईस प्रोडक्शन टेक्नॉलॉजी. So first, choice of areas and growing season for the production. The areas of the seed production should be chosen as to provide the best possible condition at the flowering. तुम्हाला पहिल्यांदा एरिया चूज करायला लागतो आणि जो काही सीझन आहे महत्वाचा तो सिलेक्ट करावा लागतो. जो काही नॅचरल ग्रोइंग सीझन आहे तो सिलेक्ट केला जातो.
आवाज येतोय का? क्लिअर आवाज येतोय? आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? येतोय का आवाज? सगळ्यांना येतोय? सो पहिल्यांदा काय केलं जातं हायब्रिड सीड करण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी त्यामध्ये पहिला जो काय आहे तो चॉईस ऑफ एरिया अँड ग्रोइंग सीझन फॉर प्रोडक्शन. जो अँबिएंट क्रॉप ग्रोइंग एरिया जो काय आहे ठीक आहे नॉर्मल तो सीड प्रोडक्शन साठी यूज केला जातो, युटिलाइज केला जातो. आवाज येतो ना माझा सगळ्यांना? त्यानंतर फील्ड आहे सिलेक्शन ऑफ फील्ड्स. जे काही सीड फील्ड्स आहेत जे व्हॉलेंटियर प्लांट्स आहेत सिलेक्शन ऑफ सीड फील्ड्स प्लॉट कसे असले पाहिजे. व्हॉलेंटियर प्लांट्स आहेत तर त्या प्लॉट मध्ये ते नसले पाहिजे, वेल लेवल असले पाहिजे, फर्टाईल सॉइल असले पाहिजे, त्याची गुड फिजिकल आणि केमिकल कॅरेक्टर्स असली पाहिजे आणि वेल ड्रेन्ड सॉइल असली पाहिजे. त्यानंतर आयसोलेशन जे काय आहे डिस्टन्स हे मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे. 200 मीटर्स फॉर फाउंडेशन सीड आणि 100 मीटर्स फॉर हायब्रिड सीड. पण हे हायब्रिड साठी आहे, व्हरायटी साठी 3 मीटर्स फक्त 3 मीटर फक्त असते. हायब्रिड असल्यामुळे हे जास्त आहे 200 मीटर आणि 100 मीटर. ठीक आहे. ABR लाईन साठी जे काय ते त्यानंतर ब्रीफ कल्चर. हा यात तुम्हाला कन्फ्युजन होईल. आता ऍज अ फाउंडेशन आणि सर्टिफाइड सीड प्रोडक्शन कसं करणार तर तसं नसतंय. सिंपल फाउंडेशन म्हणजे काय तर पहिल्यांदा A लाईन, B लाईन आणि R लाईन हे तीन लाईन तयार केले जातात. सेल्फिंग केलं जातं. A इंटू B चा क्रॉस केला जातो फाउंडेशन मध्ये आणि B चं सेल्फिंग केलं जातं आणि R चं सेल्फिंग केलं जातं. सीड्स हे जास्त प्रमाणात तयार केले जातात. ठीक आहे. आणि त्यानंतर काय केलं जातं सर्टिफाइड सीड प्रोडक्शन मध्ये पर्टिक्युलर जे काय A इंटू R चं आहे फक्त क्रॉसिंग केलं जातं ते तिथे जास्तीत जास्त हे बी तयार केले जातात. सो ब्रीफ कल्चर प्रॅक्टिस फॉर हायब्रिड दॅट इज A इंटू R प्रोडक्शन. कधीचे कधीचे 12 तारखेला सर घे की काय सर 12चे आहे ना. मोमेंट वर माझी साईन नसते. तुम्हीच करा साईन आणि तुम्हीच जमा करा. Brief culture practices for hybrids A into R production. The root system of vigorous R flourish. Leaf sheets have high carbon content and all this contributes to produce green growth and tillering at the lower nodes so that more dry matter is accumulated leading to more panicles and a high seed setting rate per panicle. So it has been observed that tillering at the lower nodes use more and bigger panicles which helps to achieve the goal of 100 kernels per year. हे वेगळं जे काही बेसिक जे काही कल्चर ऑपरेशन्स आहेत ते तिथे प्रोव्हाइड केले जातात. त्यानंतर सोईंग टाइम. सोईंग टाइम कधी केला जातो प्रॉपर सोईंग टाइम जो काय आहे ठीक आहे. शॉर्ट ड्युरेशन जे काय आहे व्हरायटीज आहेत त्यांच्यासाठी जे ट्रान्सप्लांटिंग आहे 20 ते 30 दिवसाचे असतील. ते लॉंग ड्युरेशन साठी असतील ते 1 महिन्याचे सिडलिंग्स असतील. ठीक आहे जे की 5 ते 7 पानावरती आलेले असतील सिडलिंग्स असे की आणि त्याला 2 ते 3 टिलर्स असतील असे सिडलिंग्स हे यूज केले जातात. ठीक आहे. जेव्हा असे सिडलिंग्स तयार होतील तेव्हा त्यांचं ट्रान्सप्लांटिंग हे केलं जातं. ठीक आहे. प्लांटिंग रेशो काय A इंटू R. सो प्लांटिंग रेशो
इज अ रेशो ऑफ फिमेल टू मेल लाईन्स. ठीक आहे. प्लांटिंग रेशो म्हणजे काय, मेल्स लाईन आणि फिमेल लाईन त्याचा जो काय रेशो आहे त्याला म्हणतो आपण प्लांटिंग रेशो. जनरली जे काय हायब्रिड सीड प्रोडक्शन आहे त्यामध्ये हा फक्त प्लांटिंग रेशो असतो, व्हरायटीज साठी हा प्लांटिंग रेशो नसतो. ठीक आहे. तो जनरली किती आहे, 2:10 to 12. म्हणजे काय, फिमेलच्या लाईन जेवढं आहे त्याच्या मेलच्या लाईन्स. ठीक आहे. So the row spacing 10 by 10 centimeter and for male parent 20 to 15 centimeter. Two seedlings are planted per hill rows direction, so both parents should receive good aeration and equal amounts of sunlight. So row direction should be nearly to prevailing winds at the flowering to ensure more cross pollination. In fertilization, effective fertilizer doses are given. Basal dose of half nitrogen at full pK and is given at the time of sowing, and remaining or at the time of transplanting, and remaining is given after the panicle differentiation. The water management good, 2.5 to 5 centimeter water level is kept. Sufficient level of water is kept in the field. त्यानंतर सिंक्रोनायझेशन ऑफ फ्लॉवरिंग म्हणजे एकाच टाइमिंगला फ्लॉवरिंग येण्यासाठी. सो सिंक्रोनायझिंग द फ्लॉवरिंग ऑफ बोथ द पॅरेंट्स इज द की टू इन्क्रीज द यील्ड्स. एकाच वेळेस सोईंग. आता समजा दोन पॅरेंट्स तुम्ही यूज करताय फ्लॉवरिंग साठी, सीड प्रोडक्शन साठी. एका पॅरेंटची जी काही सोईंग आता मेल पॅरेंट आहे त्याचं फ्लॉवरिंग 2 महिन्यानंतर होते, म्हणजे एक्झॅक्टली जुलै 11, ऑगस्ट 11 आणि सप्टेंबर 1 ला त्याचं फ्लॉवरिंग होते. कुठल्याचं, मेलचं. फिमेलचं 1.5 महिन्यात होते, म्हणजे जुलै 11 आणि ऑगस्ट 15. 15 ऑगस्टला जर फिमेल फ्लॉवरिंग करते आणि मेल पॅरेंट हे 1 तारखेला, म्हणजे 15 दिवसाचा गॅप आहे, तर अशा वेळेस सफिशियंट पोलन ग्रेन्स अवेलेबल होणार नाही, त्यामुळे जे काही सीड प्रोडक्शन आहे ते फेल होऊन जाईल. मग अशा वेळेस काय केलं जातं, जो काय 15 दिवसाचा गॅप आहे, जे अर्ली फ्लॉवरिंग होते ते 15 दिवस उशिराने सोईंग करायचं, जेणेकरून दोघांचं फ्लॉवरिंग एकाच वेळेस एकाच वेळी येईल. सो सिंक्रोनायझिंग द फ्लॉवरिंग ऑफ बोथ द पॅरेंट इज द की टू इन्क्रीज द सीड्स. So technical measures such as staggering seedling dates of the male and female parents, sowing of the male parents 3 times to extend the time of pollen is available. ठीक आहे. जसं मेलचं फ्लॉवरिंग आहे ही मेल पॅरेंट असतील त्यांचं फ्लॉवरिंग आपल्याला कंटिन्युअस मिळावं यासाठी त्यांचं एक 5-5 दिवसाचा गॅप पाडून पण सोईंग केली जाते, जेणेकरून जास्तीत जास्त पोलन ग्रेन्स हे अवेलेबल होतील फिमेल पॅरेंट्सला. देन सप्लिमेंटरी मेथड्स टू इम्प्रूव्ह द सीड सेटिंग. आता एक्स्ट्रा सीड सेटिंग वाढवण्यासाठी एक्स्ट्रा जे काय मेथड्स आहेत त्या दिल्या जातात. त्यामध्ये सप्लिमेंटरी पोलिनेशन बाय रोप पुलिंग. ठीक आहे. एका प्लॉटच्या दोन्ही साईडला 2 माणसं असतात आणि त्यांच्या हातात एक रशी ठेवली जाते आणि ती दोघे हातात धरून जे काही पॅनिकल्स आहेत त्याच्यावरून फ्लॉवरिंगच्या टाइमला नुसती असं ओढत घेऊन जाते एका साइड वरून दुसऱ्या साईडला, जेणेकरून काय होतं एकमेकांचे जे काही पोलन ग्रेन्स आहेत ते मेल पॅरेंटचे फिमेल पॅरेंट वर ते इझिली पडतात. ठीक आहे. बाय दिस रोप प्लुमिंग. सो ऑन calm days during the anthesis. The anthesis means at the time of opening of flowers. So supplementary pollination can be carried out. So panicles of the restored lines are shaken by pulling a long nylon rope that are about 5 mm diameter. So back and forth every 30 minutes until no pollen remains on the restored line. Restored line वरती अजिबात pollen शिल्लक राहिलं नाही पाहिजे एवढ्या वेळ ते फिरवले जातात, जेणेकरून तिथे क्रॉस पॉलिनेशन होईल आणि जास्तीत जास्त सीड सेटिंग होईल. सो दिस मेथड इज often used uneven topography and regularly sharp plots. So in hilly uneven topography with a small irregular plots, a bamboo pole may be used. ठीक आहे. बांबू स्टिक त्या पॅनिकल वरून हलवली जाते. त्यानंतर लिप क्लिपिंग. लिप क्लिपिंग
जी काय फ्लॅग लीफ आहे ती कट केली जाते. सो to avoid obstacles, so leaves taller than the panicles are the main obstacles to cross pollination. ठीक आहे. लीव्ह जर असतील वरती पॅनिकलच्या वरती फ्लॅग लीफ आले असेल तर अशा वेळी काय केली जाते, वरची लीफ आहे ती कट केली जाते, जेणेकरून जे काही कव्हरिंग होते त्या पर्टिक्युलर पॅनिकलला ते अवॉइड होलं जायला पाहिजे, अवॉइड केलं पाहिजे. So clipping leaves 1 to 2 days before the initial headings increases the probability of pollination and out natural out crossing rate. So the blade of flag leaf is cut back 1/2, that means half to 1/3 from the top. ठीक आहे. हे दुसरं आहे. पहिलं झालं काय, सप्लिमेंटरी पॉलिनेशन, दॅट इज रोप पॉलिंग. ठीक आहे, रोप पुलिंग थ्रू हे इम्प्रुव्हिंग सेटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी हे पहिलं झालं. दुसरं आहे लिप क्लिपिंग आणि तिसरं आहे J3 स्प्रे. J3 ग्रोथ हार्मोन आहे, त्याचा स्प्रे केला जातो. स्प्रेइंग सीड्स पॅरेंट विथ द 75 ग्रॅम J3 पर हेक्टर. 75 ग्रॅम J3, जे 60 ppm चं असतं, हे 2 ते 3 वेळा स्प्रे केलं जातं टू इन्क्रीज द पॅनिकल एक्झर्शन अँड हेल्प्स टू इन्क्रीज सीड सेटिंग. पॅनिकल बाहेर पडण्यासाठी हे J3 चे ऍप्लिकेशन केलं जातं. देन रोगिंग, removal of outer plants should be removed from the seed production area time to time. Then harvesting, so harvest male flower first to avoid mechanical admixture. पहिल्यांदा जे मेल फ्लॉवर्स आहेत, मेल लाईन्स आहेत, ते मेल लाईन्स पहिल्यांदा हार्वेस्ट केले जातात, जेणेकरून फिमेल जे प्लांट फक्त तिथे शिल्लक राहावं, आणि जेणेकरून जे काही मिक्सचर आहे हायब्रिड जे काय तयार होणार ते फिमेल प्लांट्स वरती तयार होणार, त्यांचं हार्वेस्टिंग केलं की आपल्याला हायब्रिड्स मिळणार. मग जे काही मेल पॅरेंट्स आहेत त्यांचं जे काय सीड सेटिंग तिथं पण होणार, कारण ते फर्टाईल आहेत. ठीक आहे, त्यामुळे तिथे जे सीड सेटिंग होणार ते सीड घेतले ते मेल पॅरेंटचं सीड येणार आहे, त्यात ऍडमिक्चर होईल. त्यामुळे ते अवॉइड करण्यासाठी पहिल्यांदा मेल रोज आहेत त्या पहिल्यांदा हार्वेस्ट केले जातात, त्यानंतर फिमेल रोज हार्वेस्ट केले जातात. तुम्हाला उत्पन्न मिळेल 5 ते 15 क्विंटल पर हेक्टर एवढं उत्पन्न मिळतं, कमी मिळतं, पण हायब्रिडचं सीड कॉस्टिंग जास्त असल्यामुळे हायब्रिडचे रेट्स पण खूप जास्त असतात मार्केटमध्ये. जे काही फील्ड स्टँडर्ड्स आहेत त्यामध्ये जे काही आयसोलेशन डिस्टन्स आहे ते महत्वाचं, 200 मीटर फाउंडेशन साठी, 100 मीटर हे जे काय आहे ते सर्टिफाईड सीड प्रोडक्शन साठी. सो फील्ड्स ऑफ अदर व्हरायटी इन्क्लुडिंग कमर्शियल हायब्रिड्स सेम व्हरायटी, त्यासाठी 200 ते 100. त्यानंतर percentage pure seed physical purity 98% for both the classes. Then germination percentage is about 80% for the both the classes, and moisture percentage is about nearly about 13% is kept. Okay, so this is about wheat and rice. So any queries about regarding this exercise, please ask now. I'm unmuting all.